एखाद्या देशाने व्यापारासाठी फक्त एक किंवा 2 देशांवरती किंवा मोजक्या वस्तूंवर अवलंबून राहावे का? तर त्याचं उत्तर आहे नाही आणि त्याचं कारण आहे ट्रेड डायव्हर्सिफिकेशन. ट्रेड डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय बघा, एका देशाने फक्त काही देशांवर किंवा काही वस्तूंवर निर्यातीसाठी अवलंबून न राहता आपली निर्यात, आयात, व्यापार अनेक देशांमध्ये विविध वस्तूंमध्ये विभागणे ह्याला ट्रेड डायव्हर्सिफिकेशन असं म्हणतात. या ट्रेड डायव्हर्सिफिकेशनचे 2 प्रकार असतात. मार्केट डायव्हर्सिफिकेशन आणि प्रॉडक्ट डायव्हर्सिफिकेशन, ज्याला आपण बाजारपेठांचं बहुविधीकरण आणि उत्पादांचं बहुविधीकरण असं म्हणतो. मार्केट डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय असतं, तर आपण एकाच देशामध्ये निर्यात न करता अनेक देशांमध्ये जेव्हा निर्यात करतो, तेव्हा त्याला आपण मार्केट डायव्हर्सिफिकेशन असं म्हणतो. आणि प्रॉडक्ट डायव्हर्सिफिकेशन म्हणजे एकाच वस्तूची किंवा एखाद दुसऱ्या वस्तूची निर्यात न करता अनेक वस्तूंची निर्यात ह्याला आपण प्रॉडक्ट डायव्हर्सिफिकेशन असं म्हणतो. मग ट्रेड डायव्हर्सिफिकेशन का महत्त्वाचं आहे? तर जागतिक आर्थिक धक्क्यांचा धोका ह्याच्यामुळे कमी होतो. ट्रेड वॉर्स जे आहेत, सँक्शन्स जे आहेत, मंदी आहे, यांचा परिणाम कमी होतो. निर्यातीत स्थिरता येते, परकीय चलन मिळकतीत वाढ होते, देशाची आर्थिक सहनशक्ती वाढते, इकॉनॉमिक रेझिलियन्स वाढते. आता नुकतंच उदाहरण जर बघायचं झालं, तर बघा अमेरिकेने आपल्यावरती जे टॅरिफ लावलेले होते, त्याच्यामुळं भारताची अमेरिकेला असलेली निर्यात जवळपास 76% कमी झालेली आहे. परंतु याचा आपल्या एकूण निर्यातीवरती मात्र फारसा परिणाम नाही झाला. कारण भारताने अमेरिकेव्यतिरिक्त इतर जे देश आहेत, युरोप आहे, साऊथ अमेरिकन कंट्रीज आहेत, चायना आहे, तर अशा देशांकडे आपली निर्यात वळवली आणि यामुळे काय झालं, तर टॅरिफचा परिणाम भारतावरती होणं अपेक्षित होतं, तो मर्यादित स्वरूपात झाला आणि हे शक्य झालं ते फक्त आणि फक्त मार्केट डायव्हर्सिफिकेशनमुळं. ही संकल्पना UPSC आणि MPSCच्या GS3साठी महत्त्वाची आहे. विशेषतः आंतरराष्ट्रीय व्यापार, चालू घडामोडी आणि भारताची निर्यात धोरणे हे होते ट्रेड डायव्हर्सिफिकेशन. अशाच UPSC आणि MPSCसाठीच्या अर्थशास्त्र संकल्पनांसाठी चॅनल फॉलो करा. इकॉनॉमिक्स बाय ऋषिकेश सर.